हाय हॅलो नमस्कार. तर मंडळी, आज आहे फौजींचा बर्थडे आणि फौजींचा बर्थडे म्हटलं तर घरामध्ये एखादा सण किंवा उत्सव असल्यासारखं वातावरण असतं. कारण म्हणतात ना, बाप जो पोशिंदा आहे घरातला, जो सगळ्यांसाठी खूप काही करतो पण स्वतःसाठी काहीच करत नाही, त्या व्यक्तीसाठी मी काय काय करू काय काय नाही असं होतं मला अगदी. आणि फौजी लोकांचं तर असं आहे ना, खूप कमी टाईम स्पेंड करायला भेटतो फॅमिलीबरोबर. कधी एखाद्या वर्षी आम्ही ॲनिव्हर्सरीला सोबत असू तर कधी नसू, कधी बर्थडे एकत्र होतील तर कधी नाही. हे असं चालत राहतं. मग जे पण क्षण आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला साजरे करायला भेटत ना, ते क्षण आम्ही सोनेरी बनवण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्या बाबतीत तर असंच होतं. तुम्हाला पण असंच होतं की नाही, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथे मस्त असा चॉकलेट केक बनवत आहे. चॉकलेट केक जर बनवायचा असेल तर घरी मी चॉकलेट केकच बनवते, कारण व्हॅनिला फ्लेवर खूप कमी आवडतो सर्वांना आणि चॉकलेट केक हा घरचा बनवलेला सर्वांना आवडतो. खूप दिवसानंतर बनवला मीही. आणि इथे थोडीशी मस्ती चालू आहे, कारण अक्षू घरी होता, संडे होता आणि तो शूट करत होता. आणि अक्षू म्हटल्यावर काय बघायचं, घरामध्ये सर्वात आगाऊ म्हणजे ज्याला खूप मस्ती आवडते. घरामधलं वातावरण एकदम कॉमेडी असतं अक्षू ज्यावेळी घरी असतो त्यावेळी. तर फुल लोडेड चॉकलेट केक इथं मी बनवलेला आहे, जो सर्वांनाच खूप आवडतो. मस्त 1 ते 1.5 किलोचा हा केक झाला होता, कारण मुलांनाही खूप आवडतो आणि सारखं सारखं केक बनवण्यात येत नाही. केक आदल्याच दिवशी बनवला, मग दुसऱ्या दिवशी बर्थडेच्या दिवशी आम्ही आवरून झाल्यानंतर गावदेवीचं दर्शन घेतलं, गोलाईत जाऊन देवीचं दर्शन वगैरे घेतलं, तिकडून आले, थोडा आराम केला, नंतर चहा घेतला उठल्यानंतर आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागले. तर मस्त पनीरची भाजी बनवली, इथे फ्रूट कस्टर्ड बनवलं आहे, खूप छान लागतो, एकदा नक्की ट्राय करा. आणि त्यानंतर इथे मस्त फुलके बनवले, जिरा राईस केला आणि येस, बड्डेचा टाईम आलेला आहे. इथं बड्डे माझा नाही, जरी तुम्हाला वाटत असेल ना की ही खूप छान दिसते, पण बड्डे माझा नव्हता, बड्डे फौजींचा आहे. पण असं असतं घरामध्ये आहे ना, कोणाचाही बड्डे असू दे, तयार तर मीच होते एकदम. असतं बायकांचं, ते असतं, जाऊ दे. तर इथे खूप छान असं छोटंसं सेलिब्रेशन आहे, पण खूप छान असं, कारण या खूप गोड आठवणी आहेत आयुष्यातल्या. आणि फौजींचा बड्डे ते स्वतःसाठी कधीच काही करत नाहीत, म्हणून मला वाटतं त्यांच्यासाठी मी काय काय करू असं होतं माझं. तर मस्त असं सेलिब्रेशन झालं. ड्रेसचं म्हणाल तर ड्रेस हा मी शिवून घेतला आहे साडीचा, खूप छान आणि मस्त असा झालेला आहे तो. आणि नंतर इथे आम्ही जेवण केले, खूप छान जेवणाचा आस्वाद घेतला आणि तेही मॅच पाहत पाहत. तर असा झाला फौजींचा बड्डे साजरा. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, टेक केअर अँड गुड बाय.